नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, पशुपालनामध्ये आपल्या पशूंचे लिव्हर आणि आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती जी आहे तर ती चांगली असणे हे खूप महत्त्वाचे असते. मित्रांनो, यामध्ये आपले गाभण पशु असू द्या, त्यांच्यामध्ये सुद्धा आपण त्यांचे लिव्हर आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवणे गरजेचे आहे. आपले दूध देणारे पशु असू द्या किंवा आपले लहान पशु असू द्या किंवा आपण आपल्या गोठ्यावरती कालवड संगोपन करत असाल, शेळी मेंढी पालन त्या ठिकाणी करत असाल, तर या सर्वांमध्ये आपण त्यांची रोगप्रतिकार शक्ती आणि त्यांचे लिव्हर चांगले ठेवणे हे खूप महत्त्वाचे असते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 2 औषधांचा वापर आपल्या पशूंमध्ये सांगणार आहोत, की ज्यामुळे आपल्या पशूंचे लिव्हर चांगले ठेवण्यासाठी आपल्याला फायदा होईल आणि आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा चांगला फायदा पाहायला मिळेल. मग मित्रांनो, या 2 औषधांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कधी करायला पाहिजे, कसा करायला पाहिजे आणि या 2 औषधांचा एकत्रित वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला आणखी कुठले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना आजारी पडण्याचे जे काही प्रमाण आहे ते कमी करायचे असेल, आपल्या पशूंमध्ये त्यांचे चारा खाण्याचे किंवा त्यांची भूक वाढवण्याचे जर त्या ठिकाणी प्रमाण वाढवायचे असेल, तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही 2 औषधं सांगणार आहोत, तर यामधील पहिले औषध आहे लिव्होफेरॉल आणि दुसरे जे काही औषध आहे तर ते म्हणजे ई केअर सेव्हरल. मित्रांनो, फेटकेअर या कंपनीच्या या दोन्ही औषधांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये एकत्रित केला तर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळतात. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याचशा पशुपालकांनी लिक्विड लिव्होफेरॉल या औषधाचा वापर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये केलेलाच असेल. हे औषध जे आहे ते एक उत्तम लिव्हर टॉनिक आहे. सोबतच आपल्या पशूंमध्ये रक्ताची वाढ करण्यासाठी सुद्धा या लिव्होफेरॉल लिक्विडचा आपल्याला चांगला फायदा होतो. मित्रांनो, लिव्होफेरॉल लिक्विडचे आणखी फायदे जर सांगायचे झाले तर यामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी चांगला फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन सुधारण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो. आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस दूर करण्यासाठी फायदा होतो. आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रोटोझोल इन्फेक्शन झालेले असेल तर त्यानंतर सुद्धा आपण या लिव्होफेरॉल लिक्विडचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. आपल्या पशूंना जर त्यांना त्यांची वाढ आपल्याला जलद गतीने करायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिव्होफेरॉल लिक्विडचा वापर करू शकतो. आपल्या पशूंमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारचा शारीरिक स्ट्रेस जाणवत असेल, एन्व्हायरमेंटल स्ट्रेस असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड लिव्होफेरॉलचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो. तर यांसारखे खूप सारे फायदे या लिक्विड लिव्होफेरॉलचे आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तसंच मित्रांनो, लिक्विड ई केअर सेव्हरल यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम असे 2 घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे जे औषध आहे तर ते खास करून आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत चांगले कार्य करते. मित्रांनो, ज्यावेळेस आपण या ई केअर सेवा ओरल या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये करतो तर आपल्या पशूंची दूध जे काही रोगप्रतिकार शक्ती आहे तर ती वाढते. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. आपल्या पशूंमध्ये त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, आपल्या पशूंच्या वजनाची वाढ करण्यासाठी, आपले जर गाभण पशु असतील तर त्यांच्यामध्ये गर्भपात टाळण्यासाठी सुद्धा चांगला फायदा होतो. तसेच आपल्या गाभण पशूंमध्ये आपण व्यायच्या आधी जर या औषधाचा वापर केला तर आपल्या पशूंमध्ये जारवार जो आहे तर तो बाहेर टाकण्यासाठी सुद्धा या लिक्विड लिव्होफेरॉलचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, आता आपण पाहूया की आपण लिव्होफेरॉल असेल किंवा ई केअर सेव्हरल असेल तर या 2 औषधांचा जर एकत्रित वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये केला तर मग त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतील आणि या 2 औषधांचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये कसा व किती देऊ शकतो. मित्रांनो, यामधील पहिला जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंची शारीरिक वाढ आणि आपल्या पशूंच्या वजनाची वाढ करण्यासाठी लिक्विड लिव्होफेरॉल आणि ई केअर सेव्हरल या 2 औषधांचा एकत्रित वापर आपल्याला चांगला फायदा देतो. मित्रांनो, या 2 औषधांचा वापर आपण आपल्या कालवड संगोपनामध्ये करू शकतो. आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांची भूक कमी झालेली असेल, त्यांचे वजन कमी झालेले असेल तर त्या पशूंमध्ये सुद्धा करू शकतो. आपले पशु ताजे व्यायलेले असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा करू शकतो. आपले पशु गाभण असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या वजनाची वाढ, भूकेची वाढ, त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी आपण या 2 औषधांचा एकत्रित वापर करू शकतो. आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, त्यांचे पिल्ले असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांचे वजन वाढवायचे असेल, त्यांची तब्येत चांगली ठेवायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या 2 औषधांचा एकत्रित वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना अत्यंत चांगले फायदे त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, दुसरा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या गर्भधारणेचा जो काही दर आहे तर तो सुधारण्यासाठी सुद्धा आपल्याला या 2 औषधांचा एकत्रित वापर चांगले फायदे देतो. मित्रांनो, लिव्होफेरॉल लिक्विडच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची मेटाबॉलिझम क्रिया जी आहे तर ती सुधारण्यासाठी फायदा होतो आणि व्हिटॅमिन ई केअर सेव्हरल हे जे औषध आहे तर या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या प्रजनन अवयवांना ताकद देण्यासाठी त्या ठिकाणी चांगली मदत होते.
त्यामुळे आपल्या पशूंना त्यांची प्रजनन क्रिया सुधारण्यासाठी, माझावरती आणण्यासाठी, गर्भधारणा करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये होणारे गर्भपात टाळण्यासाठी सुद्धा आपण या लिक्विड लिओफेरॉल आणि ई केअर सेव्हरल या 2 औषधांचा एकत्रित वापर त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, या 2 औषधांचा एकत्रित वापराचा पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी किंवा आपल्या पशूंना जो काही आजार झाला असेल तर त्यामधून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी सुद्धा आपण या औषधाचा वापर करू शकतो. मित्रांनो, जर आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांना आजार झाला, मास्टायटिस सारखा आजार असेल किंवा आपल्या पशूंमध्ये ताप वगैरे आलेली असेल किंवा आपल्या पशूंमध्ये इतर कुठलाही व्हायरल आजार आलेला असेल, लंपी असेल किंवा एफएमडी असेल, तर या आजारांमध्ये सुद्धा आपण या लिओफेरॉल आणि ई केअर सेव्हरल या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये करून त्यांना लवकरात लवकर ठीक करू शकतो. तसेच आपल्याला या आजारांपासून वाचवायचे असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधांचा एकत्रित वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवू शकतो आणि आपल्या पशूंना या आजारांपासून वाचवू शकतो. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये सातत्य ठेवण्यासाठी सुद्धा आपण या 2 औषधांचा वापर करू शकतो. मित्रांनो, लिओफेरॉल लिक्विडच्या वापरामुळे आपल्या पशूंची लिव्हर मजबूत होते आणि आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही पचन आहे, भूकवाढ आहे तर ती चांगली होते. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी नक्कीच चांगला फायदा होतो. तसेच ई केअर सेव्हरलमुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तर तो दूर करण्यासाठी फायदा होतो. ट्रान्सपोर्टेशन झालेले असेल, व्हॅक्सिनेशन झालेले असेल, कुठला आजार झालेला असेल, तर या सर्व ठिकाणी आपल्या पशूंमध्ये स्ट्रेस येतो. त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक कमी होते, वजन कमी होते, आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन कमी होते. तर अशा पशूंमध्ये आपण जर या 2 औषधांचा एकत्रित वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस दूर करण्यासाठी आणि त्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन वाढ, भूक वाढ, पचन चांगले ठेवण्यासाठी या 2 औषधांचा एकत्रित वापर अतिशय चांगला फायदा आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा देतो. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या गाभण पशूंमध्ये आपण या 2 औषधांचा वापर करू शकतो. मित्रांनो, आपल्या गाभण पशूंमध्ये आपण जर त्यांना चांगल्या क्वालिटीचे सिमन वापरत असाल तर त्या ठिकाणी या लिव्होफेरॉल आणि ई केअर्सच्या औषधामुळे आपल्या गाभण पशूंच्या शरीरामध्ये, पोटामध्ये असणारा जो गर्भ आहे तर त्याची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, त्यांच्या संपूर्ण अवयवांचा विकास करण्यासाठी सुद्धा या 2 औषधांचा एकत्रित वापर त्या ठिकाणी चांगला होतो. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये आपण जर चांगले सिमेन वापरत असाल तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या 2 औषधांचा एकत्रित वापर त्या ठिकाणी करत जा. त्यामुळे आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये जन्माला येणाऱ्या ज्या काही कालवडी आहेत तर त्या देखील चांगल्या हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला फायदा हा पाहायला मिळेल. तसेच आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये त्यांचा एचबी जो आहे, रक्त जे आहे तर ते वाढवण्यासाठी सुद्धा चांगला फायदा होतो. त्यामुळे आपल्या गाभण पशूंमध्ये ऊर्जा राहते. तसेच आपल्या गाभण पशूंमध्ये गर्भपाताच्या जर समस्या येत असतील तर त्या टाळण्यासाठी सुद्धा आपण या 2 औषधांचा एकत्रित वापर करू शकतो. आपल्या गाभण पशूंमध्ये या 2 औषधांचा एकत्रित वापर केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचा जारवार जो आहे तर तो बाहेर टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. तसेच आपल्या गाभण पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस त्या ठिकाणी येऊ देत नाही. मित्रांनो, बाजारातून आपण ज्यावेळेस गाभण पशु खरेदी करतो तर त्यानंतर आपण लिव्होफेरॉल आणि ई केअर सेव्हरल या 2 औषधांचा जर एकत्रित वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भपाताच्या समस्या असतील किंवा ॲबॉर्शनच्या समस्या असतील त्या टाळण्यासाठी सुद्धा या 2 औषधांचा त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळेल. बऱ्याच वेळा नवीन गाय खरेदी केल्यानंतर तिच्यामध्ये भूक कमी होणे, चारा कमी खाणे तर यांसारख्या समस्या सुद्धा पाहायला मिळत असतात. तर त्या देखील टाळण्यासाठी या 2 औषधांचा एकत्रित वापर त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा नक्कीच देतो. तसेच मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये येणारा हीट स्ट्रेसच्या समस्या असतील, आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्यांची भूक कमी झालेली असते तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या औषधाचा वापर करू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन कमी होते तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या 2 औषधांचा वापर करू शकतो. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला अतिशय चांगले फायदे या 2 औषधांचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, या 2 औषधांचा एकत्रित वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करून पाहाल तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, आता आपण पाहूया की लिव्होफेरॉल आणि ई केअर सेव्हरल या 2 औषधांचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये कसा द्यायचा. तर यामध्ये आपले जे मोठे पशु असतील, गाई असेल, म्हैस असेल, तर त्यांच्यामध्ये आपण 100 मिली लिव्होफेरॉल आणि 20 मिली ई केअर सेव्हरल या 2 औषधांचा कमीत कमी 10 दिवस जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. तसेच आपल्या जर शेळ्या मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्ये आपण 20 ते 30 मिली लिव्होफेरॉल आणि त्यासोबतच 10 मिली ई केअर सेव्हरल या 2 औषधांचा त्या ठिकाणी आपण वापर करू शकतो. मित्रांनो, या 2 औषधांचा वापर आपण आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी करा. आपल्या पशूंमध्ये भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, गाभण पशूंचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या 2 औषधांचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील.
मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या येत असतील किंवा आपल्याला आपल्या पशूंचे आरोग्य जे आहे तर ते चांगले ठेवायचे असेल, आपल्या पशूंचे लिव्हर मजबूत ठेवायचे असेल, तर आपण अवश्य या 2 औषधांचा एकत्रित वापर त्या ठिकाणी करा. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.